नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 9 ओवी क्रमांक 381 ते 390 यांचे पठन करणार आहे. ओवी क्रमांक 381. या लागी शरीर सांडोवा कीजे, सकळ गुणांचे लोन उतरीजे, संपत्ती मधु सांडीजे, कुरवंडी करुणी. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण असा सांगतात की शरीराचा, सौंदर्याचा, विद्वत्तेचा आणि संपत्तीचा अभिमान सोडला पाहिजे. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत खरी भक्ती निर्माण होत नाही. स्वतःला पूर्णपणे परमेश्वराला अर्पण करणे म्हणजेच खरे समर्पण. देवाला आपल्या मोठेपणाची नव्हे तर नम्रतेची अपेक्षा असते. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर मोठ्या पदावर असलेला अधिकारी जर सर्वांशी नम्रपणे वागला तर लोक त्याचा अधिक आदर करतात. अहंकारामुळे माणूस मोठा दिसतो, पण नम्रतेमुळे खरा मोठा बनतो. अहंकार सोडल्यावरच भक्तीचे दार उघडते. ओवी क्रमांक 382. मग निश्चिम भावे उल्लासे, मज अर्पावयाचे निमिसे, फळ एक आवडे तैसे, बलतयाचे हो. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कोणत्याही झाडाचे साधे फळ असले तरी जर ते प्रेमाने अर्पण केले असले तर ते मला प्रिय आहे. वस्तू मोठी की छोटी याला महत्व नाही. भक्तीचा भाव जितका शुद्ध तितके अर्पण अधिक मौल्यवान होते. प्रेमाने दिलेली छोटी गोष्ट ही देवासाठी अनमोल असते. उदाहरण जर म्हटलं तर लहान मूल आईला एक रानफूल आणून देते. त्या फुलाची किंमत कमी असली तरी आईसाठी ते जगातील सर्वात मौल्यवान भेट असते. भेटीपेक्षा भावना मोठी असते. ओवी क्रमांक 383. भक्तू माझी आकडे दावी, आणि मी दोन्ही हात ओढवी, मग देठून फिडिता सेवी, आदरेसी. याचा अर्थ भगवान इतके प्रेमळ आहेत की भक्त अर्पण करायला येण्याआधीच ते स्वीकारण्यासाठी उत्सुक असतात. ते फळाचा देठही न तोडता प्रेमाने स्वीकारतात. म्हणजे भक्तीतील प्रेमालाच ते महत्व देतात. हे भगवानाच्या भक्त वत्सल स्वभावाचे सुंदर वर्णन आहे. देव भक्ताच्या भावनेवर प्रसन्न होतो. याचं जर उदाहरण म्हटलं तर आजी आपल्या नातवाने दिलेले छोटे चॉकलेट इतक्या प्रेमाने स्वीकारते की त्याची किंमत ती पाहतही नाही, तर नातवाचे प्रेम पाहते. परमेश्वराला भक्ताचे प्रेम सर्वात प्रिय आहे. ओवी क्रमांक 384. पैगा भक्तीचे निनावे, फूल एक मज द्यावे, ते लेखे तरी म्या तुरंबावे, परिमुखीची घाली. याचा अर्थ फूल सामान्यतः सुगंधासाठी असते, पण भगवान प्रेमाच्या भरात ते तोंडात घालतात असे माऊली प्रेमळ वर्णन करतात. याचा अर्थ भगवान वस्तूचा उपयोग पाहत नाहीत, तर त्या मागील प्रेम पाहतात. भक्तीमुळे साधी वस्तूही अमूल्य बनते. हे भगवानाच्या प्रेमाचे प्रतीक आहे. उदाहरण जर म्हटलं तर लहान मुलाने आईसाठी केलेले वाकडे तिकडे चित्र आई जपून ठेवते, कारण ती चित्रकला नव्हे तर मुलाचे प्रेम पाहते. प्रेमाने दिलेली साधी वस्तू ही देवाला अमूल्य वाटते. ओवी क्रमांक 385. हे असो कायसी फुले, पानची एक आवडे ते झाले, ते साजुगही न हो सुकले, बलतैसे.
याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण सांगतात की फूलच नव्हे तर साधे पानही मला प्रिय आहे, ते ताजे असो किंवा सुकलेले, कोणत्याही झाडाचे असो. जर प्रेमाने दिले असेल तर मी ते स्वीकारतो. देव वस्तूची बाह्य अवस्था पाहत नाही, तो भक्ताच्या अंतःकरणाची शुद्धता पाहतो. उदाहरण जर म्हटलं तर गरीब मुलाने आई वडिलांना स्वतःच्या खिशातील एक छोटासा खाऊ दिला तरी वडिलांना तो अत्यंत मौल्यवान वाटतो. देव वस्तूची किंमत नाही तर भक्ताची भावना पाहतो. ओवी क्रमांक 386. परी सर्व भावे भरले देखे, आणि भुकेला अमृते तोखे, तैसे पत्रची परी तेने सुखे, आरोगू लागे. याचा अर्थ भक्तीने भरलेले साधे पानही भगवान अमृताप्रमाणे स्वीकारतात. जसा भुकेला माणूस अमृत मिळाल्यास आनंदित होतो, तसाच आनंद भगवानाला भक्तीमुळे होतो. प्रेमामुळे साधी वस्तूही दिव्य बनते. भक्ती हीच अर्पणाची खरी शोभा आहे. उदाहरण जर म्हटलं तर आईने प्रेमाने केलेली साधी भाकरी पिठलं अनेकांना पंचतारांकित हॉटेलच्या जेवणापेक्षाही अधिक स्वादिष्ट वाटते. प्रेमामुळे साधी गोष्ट ही अमृतासारखी बनते. ओवी क्रमांक 387. अथवा ऐसे ही एक घडे, जे पालाही परी न जोडे, तरी उदकाचे तव साकडे नव्हेल की. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की जर पानही उपलब्ध नसेल तरी पाणी तर सहज मिळू शकते. त्यामुळे गरीब किंवा श्रीमंत असा भेद भक्तीत नाही. प्रत्येकाला काही ना काही अर्पण करता येते. महत्व वस्तूचे नसून भक्तीचे आहे. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर एखाद्याकडे महागडी भेट नसली तरी तो मनापासून धन्यवाद म्हणू शकतो. त्या एका शब्दाची किंमत अनेक भेटींपेक्षा मोठी असते. भक्तीसाठी श्रीमंतीची गरज नसते, प्रेमाची गरज असते. ओवी क्रमांक 388. ते भलतेथ निमोले, न जोडिता आहे जोडले, तेची सर्वस्वे करुणी अर्पिले, जेने मज. याचा अर्थ पाणी सहज उपलब्ध असले तरी भक्त जेव्हा ते पूर्ण प्रेमाने अर्पण करतो तेव्हा ते अत्यंत मौल्यवान ठरते. वस्तू सहज मिळाली म्हणून तिचे मूल्य कमी होत नाही. भक्तीमुळे ती परमेश्वराला प्रिय होते. अर्पणामागील मन हेच महत्वाचे आहे. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर एखाद्या मित्राने स्वतः बनवलेले शुभेच्छा पत्र दिले तर ते दुकानातील महागड्या कार्डापेक्षा अधिक जपले जाते. साधेपणातही परमेश्वराला अमूल्य प्रेम दिसते. ओवी क्रमांक 389. तेने वैकुंठापासून विशाळे, मज लागे केली रावुळे, कौस्तुभा होनी निर्मळे, लेनी दिदली. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण सांगतात की प्रेमाने अर्पण केलेले साधे पाणी किंवा पानही मला वैकुंठापेक्षा मोठे मंदिर अर्पण केल्यासारखे वाटते. ते कौस्तुभ मण्यापेक्षाही मौल्यवान वाटते, कारण प्रेमामुळे साधी वस्तूही अनंत मूल्याची बनते. देव भक्तीचीच किंमत करतो. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर आई वडिलांना मुलाने स्वतःच्या हाताने लिहिलेले पत्र लाखो रुपयांच्या भेटीपेक्षा अधिक प्रिय वाटते. प्रेमाने केलेले अर्पण परमेश्वरासाठी सर्वात मोठी भेट असते. ओवी क्रमांक 390.
दुधांची शेजारे, क्षीराब्दी ऐसी मनोरे, मज लागी अपरे सृजली तेने. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भक्ताने प्रेमाने अर्पण केलेली साधी वस्तूही मला क्षीरसागरासारखी सुंदर शय्या अर्पण केल्यासारखी वाटते. भक्तीमुळे प्रत्येक लहान कृती दिव्य बनते. देवाला वैभवाची अपेक्षा नसते, त्याला भक्ताचे प्रेम हवे असते. हेच या ओवीचे मर्म आहे. उदाहरण जर म्हटलं तर लहान मुलाने आईसाठी स्वतः बनवलेली कागदी टोपी आईला सोन्याच्या मुकुटापेक्षा प्रिय वाटते, कारण ती प्रेमाने बनवलेली असते. भक्तीमुळे साधी गोष्टही परमेश्वरासाठी अनमोल बनते. श्री संत ज्ञानेश्वर माऊली या ओव्यांमध्ये भगवान श्रीकृष्णांचा अत्यंत प्रेमळ स्वभाव उलगडतात. परमेश्वराला सोनं, चांदी, मोठे यज्ञ किंवा महागड्या भेटी नकोत. त्याला प्रेमाने अर्पण केलेले एक पान, एक फूल, एक फळ किंवा एक थेंब पाणीही पुरेसे आहे. भक्तीचे मूल्य वस्तूमध्ये नसून भक्ताच्या शुद्ध अंतःकरणात असते. म्हणून प्रेम, नम्रता आणि समर्पण हीच खरी पूजा आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.